विद्यार्थ्यांनो, पायथागोरस थिअरम हा आपल्या जॉमेट्रीमधला अतिशय महत्त्वाचा थिअरम असतो. आपल्या 10th मध्ये पायथागोरस थिअरम या चॅप्टरमध्ये हा थिअरम जो आहे हा 5 स्टार इथे मी दाखवलेला आहे. पायथागोरस थिअरम हा थिअरमचं प्रूफ आपल्याला येऊ शकतो परीक्षेला, किंवा याचं ॲप्लिकेशन तर आहेच. पायथागोरस थिअरम आपण 7th स्टँडर्डपासून शिकतो आहोत. हा पायथागोरस थिअरम सांगतो की हे स्टेटमेंट आहे त्याचा. तुम्हाला माहिती आहे, राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर जो असतो तो रिमेनिंग साईडच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा असतो. तर हे पायथागोरस थिअरम आहे, हे राईट अँगल ट्रायंगलसाठी असतं. इन राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर जो आहे तो असतो इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनसचा जो स्क्वेअर आहे तो रिमेनिंग साईडच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा असतो. तर हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे मुलांनो, आणि याच्यासाठी आपण घेणार आहे एक राईट अँगल ट्रायंगल. आणि ह्या राईट अँगल हे मी आता इथे पण पुस्तकातलीच फिगर घेणार आहे तुमची, आणि पुस्तकातली फिगर घेऊनच तुम्हाला हे समजावून सांगणार आहे. तर इथे हे थिअरम प्रूव्ह करायला तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल घ्यावं लागेल. पुस्तकातली फिगर आणि पुस्तकातलं नाव मी यासाठी घेतो की जर हे थिअरम तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात आलं तर फिगर तुम्हाला पुस्तकामधलीच देतील. त्याच्यामुळे मी शक्यतोवर जेव्हा थिअरम तुम्हाला शिकवत असतो तेव्हा थिअरममधल्या फिगर्स जे आहेत त्या शक्यतोवर मी पुस्तकातल्याच घेत असतो. तर एक राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे आपल्याला. हा राईट अँगल ट्रायंगल मी घेतो आहे. हा थोडासा असा लांबुटकाच घ्यावा म्हणजे आपल्याला करस्पॉन्डन्स घेताना मदत होते. तर हा मी असा एक राईट अँगल ट्रायंगल घेतला. या ट्रायंगलचं नाव आहे ABC. दिस इज राईट अँगल्ड ॲट बी. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे आता मुलांना की राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर हा रिमेनिंग साईडचा स्क्वेअर एवढा असतो. तर आपण याच्यासाठी एक राईट अँगल ट्रायंगल घेतला ABC. तो आहे राईट अँगल्ड ॲट बी. तर मी इथे लिहिणार आहे मग इन ट्रायंगल ABC कॉमा अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. ट्रायंगल ABCमध्ये ABC अँगल जो आहे हा 90 डिग्रीचा आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. मग टू प्रूव्ह, मग हा हायपोटेनस झाला AC. तर आपल्याला प्रूव्ह करायचा आहे AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ACचा स्क्वेअर बरोबर ABचा स्क्वेअर इक्वल टू BCचा स्क्वेअर प्रूव्ह करायला आपल्याला इथे छोटीशी एक कन्स्ट्रक्शन घ्यायची आहे. ती कन्स्ट्रक्शन अशी आहे की हा जो हायपोटेनस आहे AC याच्यावर मी या ACच्या अपोजिट व्हर्टेक्समधून म्हणजे या आपल्या राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर टाकणार आहे. तर त्या परपेंडिक्युलरला नाव देणार आहे मी BD. तर हा BD परपेंडिक्युलर असेल हायपोटेनस ACला बीमधून. तर इथे लिहितो आहे मी कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेक BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC. या बीमधून HYPT म्हणजे हायपोटेनस ACवर आपण परपेंडिक्युलर टाकू. अँड इथे कॉमा देतो आणि जो D असेल हायपोटेनसचा फूट तो असेल AC साईडवर. तर ते दाखवू आपण. D इज ऑन साईड AC. त्याला दाखवू आपण इथे कॉमा देऊन की D इज बिटवीन A अँड C. तर आता मला या बीमधून ACवर परपेंडिक्युलर टाकायचं आहे.
परपेंडिक्युलर टाकायला मी अशी स्केल AC वर ठेवतो. ही स्केल मी AC वर ठेवलेली आहे. बीमधून मला परपेंडिक्युलर टाकायचं आहे, तर ही स्केल मी अशी बरोबर अशी बीपर्यंत सरकवत आणली. आता इथे हे टोक जे आहे स्केलचं हे राऊंड आहे, त्याच्यामुळे मी काय करतो, या स्केलवरची ही जी लाईन दिसते आहे तुम्हाला ब्लॅक लाईन, ही बरोबर स्केल खाली नेतो. ही ब्लॅक लाईन मी AC सोबत मॅच करतो. हे मी केली. आता याला मी थोडंसं असं ही एज बीपर्यंत आणणार आहे आणि हा असा परपेंडिक्युलर टाकणार आहे. की हे याच्यासाठी ही काळजी घ्यायची की बीमधून बरोबर AC वर परपेंडिक्युलर टाकला गेला पाहिजे. तर हा परपेंडिक्युलर टाकला मी बीमधून, लिहिला आपण ड्रॉ सेक BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC. हायपोटेनस ACवर मी हायपोटेनसच्या अपोजिट व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर टाकला, तर याचं नाव आहे BD. तर हा BD झाला अल्टिट्यूड ऑन हायपोटेनस AC. हायपोटेनस ACवर हा अल्टिट्यूड झाला. आणि तुम्हाला एक सिमिलॅरिटी, थिअरम ऑफ सिमिलॅरिटी इन राईट अँगल्ड ट्रायंगल, हे थिअरम मी शिकवलेलं होतं, आठवण करून देतो. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनसवर जर अपोजिट व्हर्टेक्समधून तुम्ही परपेंडिक्युलर टाकला, म्हणजेच हायपोटेनसवर तुम्ही अल्टिट्यूड टाकला, तर या अल्टिट्यूडच्या आयदर साईड्सचे दोन्ही ट्रायंगल्स हे ओरिजिनल ट्रायंगलला आणि एकमेकांना सिमिलर असतात. तर हा थिअरम मी आता इथे वापरणार आहे. तर इथे प्रूफ लिहितो आहे मुलांना मी आता या थिअरमचं. प्रूफमध्ये फर्स्ट स्टेप घेतो मी की इन ट्रायंगल ABC सिमिलॅरिटी इन राईट अँगल्ड ट्रायंगल्स, ही प्रॉपर्टी मी वापरतो आहे, सिमिलॅरिटी इन राईट अँगल्ड ट्रायंगल्स. तर राईट अँगल ट्रायंगल्सची सिमिलॅरिटीचं जे थिअरम आहे ते सांगते की राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनसवर जर तुम्ही अल्टिट्यूड काढला, तर त्याच्या आजूबाजूचे दोन्ही ट्रायंगल्स ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतात. तर हे इन्श्युअर करावं लागेल की हा ट्रायंगल ABC जो आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर मी आणि त्याच्या राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून हायपोटेनसवर तुम्ही परपेंडिक्युलर टाकला आहे. हा राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून हायपोटेनसवर जर परपेंडिक्युलर टाकला, तरच त्याच्या आजूबाजूचे ट्रायंगल्स ओरिजिनल ट्रायंगल्सशी सिमिलर असतात. तर सिमिलॅरिटी इन राईट अँगल्ड ट्रायंगल्स किंवा थिअरम ऑफ सिमिलॅरिटी इन राईट अँगल्ड ट्रायंगल हे थिअरम वापरण्यासाठी ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असावा लागतो. त्याच्या हायपोटेनसवर अपोजिट व्हर्टेक्समधून म्हणजे राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर टाकावा लागतो, म्हणजेच हायपोटेनसवर अल्टिट्यूड टाकावा लागतो. तर त्या अल्टिट्यूडच्या आजूबाजूचे ट्रायंगल्स ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतात. तर हे एन्श्युअर करावं लागेल तुम्हाला की ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्या राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून म्हणजे बीमधून हायपोटेनसवर तुम्ही अल्टिट्यूड टाकलेला आहे. तर ट्रायंगल ABC, एक काम करतो मी, थांबा, याच वापरतो मी. इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABCमध्ये अँगल B जो आहे हा 90 डिग्रीचा आहे. ट्रायंगल ABCमध्ये B 90चा आहे, म्हणजेच ट्रायंगल ABC झाला राईट अँगल ट्रायंगल. आणि हा B जो आहे व्हर्टेक्स B हा राईट अँगलचा व्हर्टेक्स आहे आणि याच्यातून तुम्ही हायपोटेनसवर हा BD परपेंडिक्युलर टाकलेला आहे, म्हणजेच तुम्ही हायपोटेनसवर त्याच्या अपोजिट व्हर्टेक्समधून अल्टिट्यूड टाकलेला आहे. अँड सेक BD is perpendicular to hypotenuse AC. ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हे प्रूव्ह झालं, कारण B 90चा आहे आणि BD हा अल्टिट्यूड काढला आहे तुम्ही हायपोटेनस ACवर, म्हणजे बीमधून तुम्ही हायपोटेनस ACवर परपेंडिक्युलर टाकला आहे, म्हणजेच हा अल्टिट्यूड आहे AC साईडवरचा. तर मग देअरफोर मग हे दोन्ही ट्रायंगल्स ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतील. तर पहिल्यांदा मी याला ABC वाचतो आहे मी, राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडवरून लहान साईडवर. तर याला वाचावं लागेल मला ADB. तर पहिल्यांदा हा ADB ट्रायंगल घेतो मी. हे बघा नावं करस्पॉन्डन्सनुसार घ्यावं लागतील. तर ओरिजिनल ट्रायंगलला मी ABC वाचतो आहे, त्याच्या राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडवरून लहान साईडवर. तर ह्या ट्रायंगलला जो पहिला ट्रायंगल मी सिमिलर घेतो आहे ओरिजिनल ट्रायंगलशी,
तर याला मला याच्या राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडवरून लहान साईडवर वाचावं लागेल. याला ABC वाचणार आहे, तर याला ADB वाचणार आहे. तर याला वाचणार आहे मी देअरफोर ट्रायंगल ADB डायरेक्ट घेऊ शकतो मी इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. पहिल्यांदा मी हा ADB ट्रायंगल ABCला सिमिलर घेतला, कारण हे सिमिलर दाखवायची मला आवश्यकता नाही, कारण मला थेरम माहिती आहे की राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनसवर अपोजिट व्हर्टेक्समधून जर अल्टिट्यूड टाकला म्हणजे परपेंडिक्युलर टाकला, तर या परपेंडिक्युलरच्या आजूबाजूचे दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतात. तर त्या नियमानुसार हा ABCमध्ये B राईट अँगल होता, म्हणजे ABC राईट अँगल ट्रायंगल होता, आणि AC हायपोटेनसवर या राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून तुम्ही परपेंडिक्युलर टाकला आहे म्हणजेच अल्टिट्यूड टाकला आहे. तर मग सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल या थिअरमनुसार हा जो पहिला ट्रायंगल आहे इकडचा हा ADB हा ABC सोबत सिमिलर झाला. याचं रिझन लिहितो आहे मी. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. थिअरम ऑफ इथे लिहितो आपण, थिअरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. मग देअरफोर आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतील. मग देअरफोर AD अपॉन AB इक्वल टू याला DB अपॉन BC इक्वल टू AB अपॉन AC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग या तीनपैकी हे AB वाले जे दोन रेशो आहेत, हे दोन रेशो आपण तीनपैकी निवडायचे आहेत, AB आणि AB वाले. मग दॅट इज तीन रेशो इक्वल आहे, म्हणजे दोन रेशो इक्वल होतील AD अपॉन AB इक्वल टू AB अपॉन AC. मग याच्यावरून मला रिझल्ट भेटेल AB इंटू AB म्हणजे AB स्क्वेअर इक्वल टू AD इंटू AC. मी हा रिझल्ट घेईल पहिला. देअरफोर AB स्क्वेअर इक्वल टू AD इंटू AC. याला टाकेल मी 1 नंबरचं स्टेटमेंट. आता मी सेकंड स्टेप घेतो, आणि सेकंड स्टेपमध्ये हा खालचा जो ट्रायंगल आहे याला मी आता ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर घेतो थिअरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगलनुसार. तर आता आपण सेकंड स्टेपकडे जाऊ. तर हा छोटा ट्रायंगल जो आहे या अल्टिट्यूडच्या या साईडचा, तर जसं मी ABCला बसलं राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडकडून लहान साईडकडे आलो, तर यालासुद्धा मला तसंच वाचावं लागेल. हा राईट अँगल आहे याचा, या छोट्या ट्रायंगलचा, तर याला राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडवरून लहान साईडवर मला वाचावं लागेल BDC. हे यासाठी सांगतो आहे की नावं जर करस्पॉन्डन्सनुसार ट्रायंगलचे तुम्ही घेतले नाही तर तुमचं थिअरम तुम्हाला प्रूव्ह करण्यामध्ये खूप अडचण जाईल. नावं करस्पॉन्डन्सनुसारच घ्यायचे आहे. आता हा छोटा ट्रायंगल आहे जो BDC, याला मी ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर घेतो. सेकंड सिमिलरली म्हणतो आहे मी आता. अशाच प्रकारे म्हणजे हे जे थिअरम वापरलं तुम्ही, थिअरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल, हे थिअरम आपल्याला सांगते राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून हायपोटेनसवर जर तुम्ही अल्टिट्यूड टाकला, परपेंडिक्युलर टाकला, तर या परपेंडिक्युलरच्या आजूबाजूचे दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला आणि एकमेकांना सिमिलर असतात. ते एकमेकांना सिमिलर इथे आपल्याला वापरायचं नाही आहे. तर हा अल्टिट्यूडचा हा इकडच्या साईडचा ADB ट्रायंगल मी ABCला सिमिलर घेतला पहिले. आता हा BDC सिमिलर घेतो मी ABCला याच थिअरमनुसार, म्हणून मी इथे सिमिलरली लिहिलेलं आहे. अशाच प्रकारे ट्रायंगल BDC राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडवरून लहान साईडवर इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. आता इथे रिझन द्यायची गरज नाही, मला मी सिमिलरली म्हटलेलं आहे. देअरफोर मग BD अपॉन AB इक्वल टू DC अपॉन BC इक्वल टू BC अपॉन AC.
हे आहेत करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग इथे मी रिपीट बी सी झालेला आहे, या 3 रेशोंमध्ये बी सी रिपीट झाला आहे. तो बी सी रिपीट झालेले रेशोज मी सिलेक्ट करतो. हे 3 इक्वल आहेत, म्हणजे 3पैकी कोणते 2 इक्वल असतात. तर हा बी सी आणि बी सी हे 2 बी सी रिपीट झालेले मी रेशोज घेतो. हा रेशो आपण सोडून देऊ. डी सी अपॉन बी सी इक्वल टू बी सी अपॉन ए सी. या 3पैकी हे 2 रेशो मी इक्वल घेतले. मग याच्यावरून मला भेटेल बी सी इंटू बी सी, बी सी स्क्वेअर इक्वल टू डी सी इंटू ए सी. हे घेतलं मला सेकंड स्टेटमेंट. आता हे जे फर्स्ट स्टेटमेंट होतं तुमचं ए बी स्क्वेअर आणि हे इक्वल टू ए डी इंटू ए सी, आणि हे सेकंड इक्वेशन बी सी स्क्वेअर इक्वल टू डी सी इंटू ए सी, हे जे 2 स्टेटमेंट्स आहेत म्हणजे 2 इक्वेशन्स आहेत. या 2 इक्वेशन्सची मी आता सम करणार आहे लास्ट स्टेपमध्ये. ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. इक्वेशन्स 1 आणि 2 ॲड करा. आता इक्वेशन्स कसे ॲड करतात? लेफ्ट हँड साईडमध्ये लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईडमध्ये राईट हँड साईड. तर लेफ्ट हँड साईड ए बी स्क्वेअर आहे, इथे लेफ्ट हँड साईड बी सी स्क्वेअर आहे. तर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू लेफ्ट हँड साईडमध्ये लेफ्ट हँड साईड ॲड केली आणि राईट हँड साईडमध्ये इक्वल टू नंतर राईट हँड साईडमध्ये राईट हँड साईड ॲड करतो. ए डी इंटू ए सी, बी सी इंटू ए सी, ए डी इंटू ए सी प्लस डी सी इंटू ए सी. पुढे आता याला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू, आता या दोघांमधून या 2 टर्म्समधून ए सी दिसत आहे मला, ए सी कॉमन काढतो. तर इथे भेटेल मग मला ए डी प्लस डी सी, इथे डी सी उरेल. गेला इथे पुढे सरकतो. आता हे ए सी, आता हा ब्रॅकेट जो आहे ही सम करणार आहे मी या दोघांची. तर या ब्रॅकेटला हा ए सी इंटू आहे म्हणजे इंटू, आणि या दोघांची सम करणार आहे ए डीची आणि डी सीची. बघा इथे ए डी आणि डी सी, हे ए डी सी तिन्ही पॉईंट्स जे आहेत हे कोलिनियर आहेत, आणि ए डी आणि डी सीची सम मिळते आपल्याला ए सी. तर ए डी आणि डी सीची सम घेतो आहे मी ए सी, म्हणजेच मला भेटेल इथे ए सी इंटू ए सी स्क्वेअर. तर दॅट इज मला काय मिळालं, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. आणि मग पुन्हा याला दॅट इज करतो. हे ए सी स्क्वेअर याला असं पलटवून घेतो. लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड, म्हणजेच राईट हँड साईड इक्वल टू लेफ्ट हँड साईड, याला असं पलटवून घेतो. ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज प्रूव्ड. पहा आपला हा राईट अँगल ट्रायंगल होता ए बी सी, आणि याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह करायचा होता हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साईड्स, म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर हे आपण प्रूव्ह केलं, ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. तर अशा पद्धतीने हा पायथागोरसचा थेरम आपण प्रूव्ह केला. अतिशय महत्त्वाचा आहे. आता या पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स तुम्हाला सांगतो आहे. आता कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स आपल्याला सांगतो की एखाद्या ट्रायंगलमध्ये एका साईडचा स्क्वेअर 2 साईडच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो. पुन्हा एकदा सांगतो की ट्रायंगलमध्ये एका साईडचा स्क्वेअर हा 2 साईडच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा असेल. हे बघा हा थेरम आहे तुमचा कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. इन अ ट्रायंगलमध्ये इफ म्हणजे जर द स्क्वेअर ऑफ वन साईड, म्हणजे एका साईडचा स्क्वेअर इज म्हणजे असेल इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग 2 साईड्स. म्हणजे एखाद्या ट्रायंगलमध्ये कोणत्याही किंवा लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा असेल, देन द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. हे पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला? पायथागोरस थेरम सांगतो आपल्याला
की राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर हा रिमेनिंग साईडच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा असतो. आणि पायथागोरस थिअरमचा कॉन्व्हर्स आपल्याला सांगतो की एखाद्या ट्रायंगलमध्ये जर एका साईडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा असेल तर तो ट्रायंगल असतो राईट अँगल्ड ट्रायंगल. ते पायथागोरस थिअरमचं कॉन्व्हर्सचं स्टेटमेंट मी तुम्हाला ते देतो आहे. इन अ ट्रायंगलमध्ये इफ स्क्वेअर ऑफ वन साईड, ट्रायंगलमध्ये इफ म्हणजे जर स्क्वेअर ऑफ वन साईड म्हणजे एका साईडचा स्क्वेअर इज म्हणजे असेल इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 sides, then the triangle is right angle triangle. म्हणजे एखादा ट्रायंगल मी तुम्हाला दिला, समजा त्याच्या साईड्स असतील 3, 4 आणि 5. त्याच्यामध्ये लार्जेस्ट साईड जी आहे ती 5 आहे. मग 5चा स्क्वेअर जर 3 आणि 4च्या साईडच्या 3 आणि 4च्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल होईल. इथे 5चा स्क्वेअर करा तुम्ही 25 येतो. मग 3चा स्क्वेअर आणि 4च्या स्क्वेअरची सम करा. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 आणि या दोघांच्या स्क्वेअर्सची सम येते 9 + 16 म्हणजे 25. म्हणजे 3, 4, 5 अशा साईड्स असलेला मी ट्रायंगल तुम्हाला दिला. तर याच्यामध्ये एका साईडचा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आहे. म्हणजे हा ट्रायंगल मग राईट अँगल ट्रायंगल झाला. तर हे प्रूव्ह करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला एक ट्रायंगल घ्यावं लागेल. मी पुस्तकातलेच फिगर घेणार आहे. हे बघा इथे गिवन घेणार आहे आपण. हा ट्रायंगल ABC घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण घेणार आहे AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि मग म्हणजे एका साईडचा स्क्वेअर 2 साईडच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा आहे. मग जर असं असेल तर हा ट्रायंगल असेल राईट अँगल ट्रायंगल. मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ही लार्जेस्ट साईड असते. ज्या साईडचा स्क्वेअर ट्रायंगलमध्ये ज्या साईडचा स्क्वेअर इतर 2 साईडच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा असतो ती लार्जेस्ट साईड असते. मग या ABC ट्रायंगलमध्ये जर ACचा स्क्वेअर AB स्क्वेअर आणि BCच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा असेल म्हणजे एका साईडचा स्क्वेअर 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल असेल आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. मग कोणता राईट अँगल असेल तर ही जी साईड असते ज्याचा स्क्वेअर या 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल ह्या साईड समोरचा अँगल. मग AC साईड समोरचा अँगल कोणता असेल B अँगल असेल. तर मग जर या ट्रायंगलमध्ये ह्या लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर या 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर या साईड समोरचा अँगल म्हणजे B अँगल हा राईट अँगल असेल. म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल असेल. तर आपल्याला आता हे प्रूव्ह करायला आपण एक ट्रायंगल घेऊ आणि हा ट्रायंगल घेऊ आपण ABC. हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे. ते मोजून घेऊ आपण आता या साईड्स. तर ही साईड घेतो आहे मी या ट्रायंगलची 3 सेंटीमीटर आणि ही साईड घेतो मी याची 2 सेंटीमीटरची. मोजून घेतो आहे का ते तुम्हाला त्याचं कारण कळेल आता. आणि ही घेतो मग आपण अशी. तर हा ट्रायंगल ABC आहे आणि इथे गिव्हन लिहितो आहे मी आता. गिव्हन इन ट्रायंगल ABC इथेच घेतो समोर की आपल्याला काय घ्यायचं आहे की एखाद्या ट्रायंगलमध्ये एका साईडचा स्क्वेअर 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर गिव्हनमध्ये ट्रायंगल ABCमध्ये ACचा स्क्वेअर समजा हा इक्वल आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे टू प्रूव्ह ही जी साईड असते मग ही लार्जेस्ट साईड असते याच्या अपोजिट अँगल
तर ए सीचा अपोजिट अँगल बी आहे, तर तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे अँगल बी इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच दॅट इज तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे ट्रायंगल ए बी सी इज राईट ट्रायंगल. राईट ट्रायंगल म्हणजे राईट ट्रायंगलचा अर्थ होतो राईट अँगल ट्रायंगल. हे प्रूव्ह करायला मुलांना आता एक ट्रायंगल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, कन्स्ट्रक्शन घ्यायचे आहे. एक ट्रायंगल पी क्यू आर तुम्हाला काढायचा आहे. असा काढायचा आहे की पी क्यू आरची याच्याशी कॉन्ग्रुएंट काढायचं आहे तुम्हाला. तर ही ए बी साईड जी आहे तेवढी ही उभी साईड घ्यायची आणि बी सी साईड आपण ही उभी 3 सेंटीमीटर घेतली तर ही 3च घेतो आणि ही बी सी 2 घेतली होती तर ही पण 2 घेतो आता मी इथे. आणि हा ट्रायंगल घेतला मी असा. तर हा ट्रायंगल पी क्यू आर आपण कन्स्ट्रक्ट केला. असा कन्स्ट्रक्ट केला की याची पी क्यू साईड याच्या ए बी साईडशी कॉन्ग्रुएंट असेल आणि याची क्यू आर साईड याच्या बी सी साईडशी कॉन्ग्रुएंट असेल आणि याचा क्यू अँगल हा 90चा असेल. म्हणजे कन्स्ट्रक्शन घेतो आहे मी आता. ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट ट्रायंगल पी क्यू आर काढू असा की ए बी इक्वल टू पी क्यू किंवा पी क्यू इक्वल टू ए बी, नंतर क्यू आर इक्वल टू बी सी अँड अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री. आता प्रूफ घेतो आहे मी. पहिली स्टेप घेतो मी. इन ट्रायंगल पी क्यू आर इन ट्रायंगल पी क्यू आर आता हा पी क्यू आर जो आहे याचा हा पी क्यू आर अँगल 90 डिग्रीचा आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये मी पायथागोरसचा थेरम वापरतो आता की पी क्यू स्क्वेअर पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. इन ट्रायंगल पी क्यू आर पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. थेरम वापरला पायथागोरस थेरम. बट मुलांनो पी क्यू इक्वल टू ए बी अँड क्यू आर इक्वल टू बी सी हे गिव्हन आहे आपल्याला. देअरफोर पी आर स्क्वेअर इक्वल टू झाला पी क्यूच्या ऐवजी ए बी ठेवतो कारण पी क्यू आणि ए बी सारखे आहेत. ए बी स्क्वेअर प्लस आणि क्यू आरच्या ऐवजी ठेवतो पी सी कारण क्यू आर आणि बी सी सारखे आहेत. सॉरी हे गिव्हन नाही आहे मुलांना, हे कन्स्ट्रक्शन घेतलं होतं आपण. चुकलं माझं, मी गिव्हन लिहिलं होतं ते गिव्हन नाही आहे, ते कन्स्ट्रक्शन आहे. पी क्यू आपण ए बी एवढं घेतलं होतं आणि क्यू आर बी सी एवढं घेतलं होतं, हे कन्स्ट्रक्शन आहे. मग पी क्यू पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यूला ए बी लिहितो आणि क्यू आरला बी सी लिहितो. मग पुन्हा बट लिहितो मी. बट आता हे गिव्हन आहे आपल्याला ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. बट ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे मात्र आपल्याला गिव्हन आहे. मग आता पहा पी आर स्क्वेअर इक्वल टू आपल्याला मिळालं ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आपल्याला गिव्हन आहे. याचा अर्थ पी आर स्क्वेअरची आणि ए सी स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती सेम आहे. मग देअरफोर मला मिळालं मग पी आर स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर म्हणजेच दॅट इज पी आर इक्वल टू ए सी. मला मिळालं पी आर इक्वल टू ए सी. याला मी 1 नंबरची स्टेप टाकतो. आता मी पुढे लिहितो सेकंड स्टेप. नाव इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल
पी क्यू आर. ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आरमध्ये साईड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू साईड पी क्यू. हे आहे कन्स्ट्रक्शन. बघा या दोन ट्रायंगलमध्ये ए बी साईड आणि पी क्यू साईड ह्या कॉन्ग्रुएंट आहे, कारण पी क्यू तुम्ही ए बी एवढी घेतली होती. कन्स्ट्रक्शन आहे. नंतर साईड बी सी आणि क्यू आर ह्या कॉन्ग्रुएंट आहे, कारण क्यू आर तुम्ही बी सी एवढी घेतली होती. साईड बी सी इज कॉन्ग्रुएंट टू साईड क्यू आर. हे पण इथे सेम असं तुम्ही डू करू शकता याला, कारण हे पण कन्स्ट्रक्शनच आहे. बी सी आणि क्यू आर इक्वल आहेत, हे पण कन्स्ट्रक्शन आहे. अँड साईड ए सी इक्वल टू साईड पी आर म्हणजे कॉन्ग्रुएंट. साईड ए सी इज कॉन्ग्रुएंट टू साईड पी आर. हे तुम्ही 1 वरून घेत आहे, कारण पी आर आणि ए सी इक्वल दाखवलेलं आहे. तुम्ही ए सीची लेंथ पी आरची लेंथ इक्वल आहे. ए सीची आणि पी आरची लेंथ इक्वल आहे. ए सी आणि पी आर इक्वल आहेत, म्हणजे साईड ए सी आणि साईड पी आर कॉन्ग्रुएंट आहेत. तर हे साईड ए सी इज कॉन्ग्रुएंट टू साईड पी आर हे घेतो आहे मी या फर्स्टवरून, जे आपण प्रूव्ह केलेलं आहे फ्रॉम 1. मग देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर. म्हणजेच हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. टेस्टचं नाव आहे SSS टेस्ट. एका ट्रायंगलच्या 3 साईड दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईड जर कॉन्ग्रुएंट असतील तर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात. मग देअरफॉर ए बी सी हा कॉन्ग्रुएंट होईल अँगल ट्रायंगल ए बी सीचा ए बी सी अँगल आणि ट्रायंगल पी क्यू आरचा पी क्यू आर अँगल हे कॉन्ग्रुएंट होतील, कारण हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजेच दॅट इज हे दोन अँगल्स इक्वल असतील. बट अँगल पी क्यू आर हा 90 डिग्रीचा आहे परत. पण पी क्यू आर किती डिग्रीचा घेतला होता आपण? 90चा. कन्स्ट्रक्शन होतं. मग देअरफॉर अँगल ए बी सी दॅट इज अँगल बी ए बी सी हा पी क्यू आर जर 90चा असेल तर ए बी सीचा ट्रायंगलचा ए बी सी अँगल म्हणजे बी अँगल हा सुद्धा 90 डिग्रीचा होईल. म्हणजेच दॅट इज ट्रायंगल ए बी सी जो असेल हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हे प्रूव्ह झालं. इज प्रूव्ड. आपण काय केलं होतं, ट्रायंगल ए बी सीमध्ये ए सीचा स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर एवढा घेतला होता आणि याला ए बी सी ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल प्रूव्ह केला. ए सी समोरचा अँगल राईट अँगल दाखवला. ते दाखवायला आपण हा पी क्यू आर ट्रायंगल घेतला याच्यासोबत आणि याची पी क्यू साईड ए बी एवढी, क्यू आर साईड बी सी एवढी. मग आपण याच्यात पायथागोरसचा थेरम लावला, पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. पण पी क्यू म्हणजे ए बी आहे आणि क्यू आर म्हणजे बी सी आहे, तर पी आर स्क्वेअर इक्वल टू मिळाला आपल्याला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. पण आपल्या या ट्रायंगलमध्ये ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आपल्याला गिवन होतं. याचा अर्थ पी आर स्क्वेअर ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू सारखी आहे, म्हणजे पी आर स्क्वेअर ए सी स्क्वेअर सारखे आहेत. मग दोघांचे स्क्वेअर सारखे आहे, म्हणजे ह्या दोन साईड्स सारखे आहेत. मग हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले होते इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. ए बी इज कॉन्ग्रुएंट टू पी क्यू construction, BC is congruent to QR construction and AC is congruent to PR from 1. म्हणजे हे दोन ट्रायंगल झाले कॉन्ग्रुएंट SSS टेस्टनी. मग याचा ABC अँगल आणि याचा PQR अँगल कॉन्ग्रुएंट होतील, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. मग याचा ABC होईल या PQR एवढा आणि PQR आहे 90चा, तर ABC सुद्धा 90चा. म्हणजेच ट्रायंगल ABC हा राईट अँगल प्रूव्ह झाला, राईट अँगल ट्रायंगल प्रूव्ह झाला. म्हणजे या ट्रायंगलमध्ये आपण घेतलं काय होतं, एका साईडचा स्क्वेअर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा घेतला होता. आणि जर एका साईडचा स्क्वेअर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल असतो. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर इथे आपण थांबू.